नमस्कार. आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीनं झणझणीत असा मटणाचा रस्सा किंवा मटणाचं कालवण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बना आणि तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य द्या. चला तर मग वेळ न घालवता हा मटणाचा रस्सा, मटणाचं कालवण कसं करायचं ते पाहूया. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतके मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. सगळ्यात पहिले मटणाला आपण हळद आणि मीठ लावून घेऊ. तर यामध्ये अर्धा चमचा हळद घालू आणि 1 चमचा मीठ घालू आणि यामध्ये हळद आणि मीठ मटणाला छान असं लावून घ्यायचं आहे. हळद मीठ छान मटणाला लावून घेतले आहे. एक 10 मिनिटासाठी हळद मिठामध्ये मटणाला मुरत ठेवूया. आता 10 मिनिटं झालेले मटण पण छान असं मुरलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपण मटण शिजवून घेणार आहोत आणि त्याचा आळणी रस्सा तयार करणार आहोत. त्याच्यासाठी गॅसवरती इथे मी मोठा कुकर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालून 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून तेलामध्ये आपण 5 ते 7 मिनटं मीडियम गॅसवरती छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. इथं मी कुकरमध्ये मटण शिजवून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये पण मटण शिजवून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता कांदा आपला भाजायला छान असा तेलामध्ये आपण भाजून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कोथिंबीर नेहमी अळणी रस्सा बनवताना तेलामध्येच परतायची, म्हणजे कोथिंबीरीची तरी वरती येते, ती खाली तळाला जाऊन बसत नाही. अजून 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं तेलामध्ये कांदा भाजून घेतल्यानंतर कांद्याला छान असा गोल्डन रंग आला. आता आपण जे मॅरिनेट करत ठेवलेलं मटण होतं ते आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला परत 2 ते 3 मिनटं आपण मध्यम आचेवरती परतून घेणार आहोत. ही स्टेप फार महत्त्वाची. इथं आपण 2 ते 3 मिनटं मटण छान परतून घेतल्यामुळे मटणाला पाणी सुटतं आणि त्याची चवही खूप छान लागते. आता 2-3 मिनटं मटण छान असं परतून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपण कुकरवरती एक झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी गरम झालं की ते पाणी परत आपण मटणामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. या प्रोसेसमुळे मटण 4 ते 5 मिनटं वाफेवर शिजलं जातं आणि मटणाला खूप छान अशी चव लागते. आता इथं मी दुसऱ्या गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. ते पाणी कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून त्याला मध्यम आचेवरती 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 4 शिट्ट्यामध्ये छान असं मटण शिजून तयार होतं. मटणाचं कालवण बनवताना कधी पण गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे, गार पाणी टाकायचं नाही, नाही तर त्याची कुकिंग प्रोसेस थांबते. आता आपण मटणाचा मसाला तयार करून घेऊ. त्याच्यासाठी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, 1 मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि इथं कोथिंबीरीच्या काड्यांचा वापर केला आहे मी. कोथिंबीरीच्या काड्या वापरायच्या, त्याच्यामुळे मटणाला खूप छान अशी चव लागते. आता आपण सगळे मसाले भाजून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे, कारण खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही. ते सगळ्याबरोबर टाकलं तर ते करपण्याची शक्यता असते. आता 2 ते 3 मिनटं झालेत, खोबरं भाजून झाले. आता आपण एक अर्धा पळी तेलामध्ये कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊया. आता 3 ते 4 मिनटं कांद्याला पण अर्धा पळी तेलामध्ये मी छान असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झाला आहे, छान असा गोल्डन कलर यायला लागला आहे. आता त्याच्यामध्ये एक मोठी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या टाकून आपण परत 2 मिनटं परतून घेणार आहोत. सगळे मसाले एकत्र परतून घ्यायचे. मसाले व्यवस्थित भाजणं खूप महत्त्वाचं असतं, त्याच्यामुळे आपल्या रश्श्याला चव येते आणि कालवण खूप छान लागतं. आता जे भाजलेलं खोबरं होतं ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि परत एकदा 2 मिनटं व्यवस्थित असं भाजून घेऊया. आता ह्याला गार होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेऊयात. आता इकडे कुकरमध्ये जे मटण शिजवून ठेवलं होतं, कुकर पण थंड झालं आहे. झाकण काढून बघितलं, मटण छान असं शिजलं आहे. आता आपण मटणाला फोडणी देऊया. तुम्हाला अळणी रस्सा काढायचा असेल तर काढून ठेवू शकता. तर मटणाचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी खोलगट कढई घेतली आणि त्याच्यामध्ये 1
तेलाची पळीभर इतकं तेल टाकून घेतलं आहे. आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आपण त्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपण त्याला कंटिन्यू असं 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं मसाला आपण असा परतून घेतला की तो खालून थोडासा लागायला लागतो. मग त्याच्यामध्ये तेल नाही टाकायचं. जो अळणी रस्सा आपण बनवलेला असतो तो अळणी रस्सा अर्धा पळी त्याच्यात टाकून परत 2 ते 3 मिनटं आपण कमी गॅसवरती आपले मसाले छान असे तेलामध्ये भाजून घेणार आहोत. अजून 2-3 मिनटं तेलामध्ये मसाले परतून घेतलेत. आता इथं मी महाराष्ट्रीयन चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला जो असतो त्याचा वापर केला आहे. तुम्ही जी चटणी वापरत असाल किंवा तुम्ही जे तिखट वापरत असाल ते तुम्ही वापरू शकता. आणि एक अर्धा चमचा हळद पावडर टाकून परत त्याला 2 मिनटं व्यवस्थित उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं आहे. आणि परत त्याच्यामध्ये पळीभर अळणी रस्सा टाकला आहे. अळणी रस्सा टाकल्यामुळे काय होतं, आपला जो मसाला आहे तो खाली लागत नाही, चिकटत नाही आणि छान असा भाजून तयार होतो. आता 2-4 मिनटं आपण मसाला छान असा भाजून घेतला. आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनटं त्याला एकदम कमी आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. मधून आपण झाकण काढून उघडून बघू शकता. आता इथे बघू शकता 3 मिनटानंतर मी झाकण काढलं आहे. मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे आणि व्यवस्थित असा मसाला आपला भाजून गेला आहे. लक्षात ठेवायचं, मसाला व्यवस्थित भाजला गेला की रश्श्याला खूप छान चव लागते. जर आपण मसाला व्यवस्थित भाजला नाही तर रस्सा पिताना किंवा रस्सा खाताना तो मसाल्यांचा कच्चापणा आपल्या घशाला जाणवतो. आता त्याच्यामध्ये जो अळणी रस्सा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला याला उकळी येऊन द्यायची. आता याच्यामध्ये मला अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर इकडं मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. ते गरम पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि रस्सा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर रस्सा वाढवताना कधी पण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी त्याच्यामध्ये टाकायचं नाही. गरम पाणी टाकल्यामुळे मटणाच्या रश्श्याला खूपच छान अशी चव येते. आता मध्यम आचेवरती ह्याला 5 ते 7 मिनटं आपण छान असं उकळून घेणार आहोत आणि कोथिंबीर बारीक चिरून आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि परत 2 मिनटं आपण त्याला छान असं उकळून घेऊया. बाहेरचा कोणताही मसाला न वापरता अगदी घरगुती साहित्यात झणझणीत असं मटणाचं कालवण बनवून तयार आहे.